डिलिव्हरीनंतरचं पोट कमी होत नाही का? ह्याबद्दल बऱ्याच जणींचे गैरसमज आहे, बऱ्याच जणींचे काही मीथ आहे. नेमकं काय सत्य आहे यामध्ये आपण ते अभ्यासूया. डिलिव्हरीनंतरचं पोट कमी होत नाही का? अजिबात नाही. डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा पोट कमी होते. सीझर झालेलं पोट कमी होत नाही का? अजिबात नाही. माझा एक शब्द बघा, लक्षात ठेवा. कुठलीही सर्जरी असू द्या, डिलिव्हरी असू द्या किंवा काही कारण असू द्या, तुमचं सुटलेलं पोट हे कमी होते. त्यासाठी गरज असते फक्त कशाची? योग्य डाएटची. मी एक्सरसाइजसुद्धा यात म्हणत नाही आहे, कारण की मला माहिती आहे बऱ्याच महिलांना गुडघेदुखीचा त्रास लागलेला आहे, म्हणून बऱ्याच महिला एक्सरसाइज करू शकत नाही आहे. मग आपण आता बघूया की पोट कमी करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकतात. सर्वात पहिली गोष्ट, जी महिला सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी घेत आहे त्या महिलेचं पोट कमी व्हायला त्या दिवसापासूनच सुरुवात होणार आहे. कोमट पाणी हे तुमच्या शरीरामध्ये 132 आजारांवर काम करत असते, ज्यामधले एक आहे बेली फॅट. हो, कोमट पाणी प्यायला लागल्यानंतर तुम्हाला तुमच्यामधला फरक 40 दिवसांनंतर दिसतो. म्हणून तुम्ही जर म्हणाल की मी रेग्युलरली कोमट पाणी पित आहे, पण त्यामधला एक पण दिवस तुमचा स्किप झाला, तर लगेच पुन्हा त्याची सायकल पहिल्या दिवसापासून सुरुवात होणार आहे. म्हणून तुम्हाला कंटिन्युअसली रोज कोमट पाणी प्यायचं आहे. कोमट पाण्यामध्ये तुम्ही बाकी काही पण ॲड करून पिऊ शकतात. जसं की लिंबू सर्वात बेस्ट आहे बेली फॅटसाठी. लिंबू आणि कोमट पाणी जर का तुम्ही 40 डेज कंटिन्यू घेतले, तर तुम्हाला दिसेल की तुमचं 2 ते 3 इंचांनी पोट कमी झालेलं असेल. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, पोळी खाणं सोडणं आणि भाकर खाणं सुरू करणं. तुम्ही फर्मेटेड फूडसुद्धा खाऊ शकत आहात, ज्यामध्ये इडली येत आहे, डोसा येत आहे, हे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरावर काम करत असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बेली फॅट वाढत असते ते एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे. म्हणून तुम्ही एका ठिकाणी बसून राहणं नेहमी टाळत चला. घरातल्या घरात फेऱ्या मारणं किंवा कामामध्ये ॲक्टिव्ह राहणं, ह्या गोष्टी तुमच्या बेली फॅटला बऱ्यापैकी कमी करत असतात. तुमचा आहार कसा आहे यावर. आता जर तुम्ही सकाळी 1 ग्लास कोमट पाणी पिलेलं आहे आणि तुम्ही दिवसभरामध्ये फक्त 2 ते 3 ग्लास पाणी प्याल, तर ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला दिवसाला 8 ते 9 ग्लास पाणी प्यायचे, जे तुमच्या पोटाला कमी करायला खूप मदत करत असते. बटाटा खाणं सोडणं, परंतु तुम्ही अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने रोजचा भाजी, पोळी आणि सलादचा आहार घेऊ शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्यामधले फरक दिसून येणार आहे. तर बेली फॅट कमी होत नाही हे फक्त आणि फक्त गैरसमज आहे. बेली फॅट नक्की आणि नक्की कमी होत असतो, फक्त तुम्हाला त्यासाठी योग्य ती काळजी घ्यायची. जर तुम्ही फिरायला जाऊ शकत असाल तर प्लीज शतपावलं करा. तुम्ही जितके चालणार आहात तितकं तुमचं पोट लवकरात लवकर कमी होणार आहे. अशाच आणखीन टिप्ससाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की डाएट करत असताना तुम्ही कुठला आहार घेणं सर्वात जास्त गरजेचं आहे. आणि हो, मी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस. 999 रुपयांमध्ये 21 दिवसांचा हा क्लास असणार आहे, ज्याची फी तुम्ही 2 टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात. अगदी मराठी भाषेमध्ये हा कोर्स असणार आहे. ॲडमिशनसाठी मला 7755 925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.